नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्रच्या महिला दिनानिमित्तच्या या खास एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे आणि या महिला दिवसानिमित्त खरं तर चर्चा करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरण, महिला अधिक प्रभावी कशा होतील या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत, मी महिला नेत्या म्हणणार नाही कारण त्या महाराष्ट्राच्या प्रभावी नेत्या आहेत, आपल्यासोबत पंकजाताई मुंडे आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. थँक्यू सो मच. पर्यावरण, हवामान बदल, पशुसंवर्धन अशी महत्त्वाची खाती आपल्याकडे लाभलेली आहेत. पर्यावरण हे खरंच एक चॅलेंजिंग मला वाटतं खातं आपल्याला आहे आणि हवामान बदल म्हणजे दर दिवशी काहीतरी त्याच्यात बातमी आहे आमच्यासाठी. इतकी महत्त्वाची खाती आपण सध्या त्याचं काम पाहताय, पार पाडताय. आणि पशुसंवर्धन हे देखील एक खातं आहे की जे खूप वास्ट आहे. आपल्याला असं दिसतं पण त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत आणि इतक्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी म्हणून करण्यासारख्या आहेत. कसं पाहता मुळात या तिन्ही खात्यांकडे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही ह्याचा कारभार हाकताय ते नक्कीच कौतुकास्पद आहे. सर्वप्रथम मी जय महाराष्ट्राच्या सगळ्या व्ह्यूअर्सना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि मला जे पण जबाबदारी आत्तापर्यंत जी मिळालेली आहे त्या जबाबदारीकडे मी खूप गांभीर्याने पाहते. पहिले मला जेव्हा ग्रामविकास मिळालं, जलसंधारण मिळालं, महिला बालविकास मिळालं, तेव्हा मला तेही वाटत होतं की नवीन आहे, मी कशी करू शकेन. माझं कॉलेज जीवनापासून मी मुंबईत राहिल्यानंतर मी परत ग्रामीण विकासला न्याय देऊ शकेन का नाही. तर पण ते मी खूप आनंदाने केलं. तर मला असं स्वभाव आहे, जे मला मिळाली आहे जबाबदारी, त्या जबाबदारीला मी आनंदाने स्वीकारते आणि पार पाडण्याचा प्रयत्न करते. तर मला असं वाटलं की जेव्हा मला ग्रामीण विकासाची जबाबदारी दिली, जलयुक्त शिवारसारख्या योजनेत काम करायला मिळालं, तेव्हा गरज ती होती, दुष्काळ होता भीषण. आणि आता मला वाटतं की जी गरज आहे जगाची ती आहे क्लायमेट चेंज, वातावरणीय बदल. आणि पर्यावरणाकडे अत्यंत गांभीर्याने जगाने बघावं ह्याची गरज आहे. आणि अशा परिस्थितीत मला ते खातं देणं म्हणजे खूप मोठी माझ्यासाठी जबाबदारी आहे. आणि नुसती महाराष्ट्राच्या खात्याची नसून ही जागतिक पण एक जबाबदारी सगळ्यांची मिळून आहे. आणि पशुसंवर्धन तर हे खूपच सुंदर खातं आहे, खूप वास्ट आहे. यामध्ये कितीतरी गोष्टी करता येईल. ग्रामीण उद्योजकांना आपल्याला ह्याच्यातून निर्मिती करता येईल आणि खूप ग्रामीण भागातल्या तरुणांना रोजगार देता येईल. वेगवेगळे प्रयोग करता येईल, वेगवेगळ्या ब्रीड्स ज्या इंडिजिनियस ब्रीड आहेत त्यांचं संवर्धन करता येईल, असंख्य गोष्टी करता येईल. आणि खूप एज्युकेटेड खातं आहे, सगळे डॉक्टर्स आहेत, PhD आहेत, सायंटिस्ट आहेत दोन्ही खात्यामध्ये. सो मला सायंटिस्टची डील करायला मिळतं आणि सायंटिफिक गोष्टी हाताळायला मिळतात. सायन्सची ग्रॅज्युएट असल्यामुळे मला त्या गोष्टींविषयी आकर्षण आणि आवडही आहे, समजायलाही अडचण होत नाही आणि करण्याची इच्छा जी होती ती या निमित्ताने करायला मिळते. अनेक गोष्टी आहेत ज्याच्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण पशुसंवर्धन हे खातं आपण सांभाळत आहात, पण त्यासोबतच आपल्या घरी देखील गोमाता आहे. तर या संदर्भात नक्की जाणून घ्यायला आवडेल. आहे. आता आम्ही शेतकऱ्यांचंच कुटुंब असल्यामुळे घरी गावी भरपूर गाई, म्हशी, बैल वगैरे जनावरं होतीच. पण बंगल्यातही आहे आत्ता म्हणजे मी पशुसंवर्धन मंत्री झाल्यावर माझा वाढदिवसाला माझ्या कार्यकर्त्यांनी मला एक गायीचं जोडपं गिफ्ट केलं. गाय आणि बैल. ते आहे पुंगनूर गाय आहे, ती छोटी असते ती गाय. तर माझ्या वाढदिवसाला त्यांनी मला ते गिफ्ट केलं. आणि मला आवड आहे, माझ्या घरी स्वतःचे 3 श्वान पण आहेत, पेट आहेत, ते खूप पॉप्युलर आहेत, माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये येत राहतात. आणि 2 मी अडॉप्ट पण केलेले आहेत. तर असे मला आवड आहे प्राण्यांची. आमच्या घरी बाबांपासून आईपासून सगळ्यांना प्राण्यांची आवड आहे. आणि ह्या गायी येण्याने खूप छान वाटतं मला. मी रोज त्यांना गुळ आणि पोळी देते वगैरे, त्या ओळखतात त्यांचं नाव. मी जर बाहेर जात असेल आणि त्यांच्या गोठ्यात असतील तर त्या आवाज देतात तिकडून. म्हणजे अक्षरशः ते आंबरडा ते असं फोडतात आणि मग गेट उघडले की धावत वगैरे येतात. तर खूप छान अटॅचमेंट होते. ज्यांना आपलं व्यक्त होता येत नाही त्यांच्यासाठी काम करण्याचं पण एक वेगळं समाधान आहे. मला असं वाटतं तुमची ही रुची पाहूनच कदाचित मुख्यमंत्र्यांनी हे खातं. तुम्ही बघा, याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक गोरक्षा हा विषय आहे, गाईचं, बैलांचं, म्हशींचं यांचं संवर्धन आहे. ब्रीड्सला जास्तीत जास्त सायंटिफिकली जेनेटिकली ऑल्टर्ड करणं आहे. सेक्स सॉर्टेड सीमेन म्हणजे कसं आहे की दरवेळी गायीनी आणि म्हशीनी गर्भधारणा केली तर त्यांना फिमेलच व्हावं. आपल्याकडे बायकांच्या जेवढी मागणी नाही, जेवढी प्राणी जातीत आहे तर ते आहे. आणि एक आहे की जिथे पोल्ट्री आहे, गोट्री आहे, फिशरी आहे, जिथे आम्ही
ह्युमन कन्झम्पशनसाठी या गोष्टी बनवतो. एकीकडे त्यांचं म्हणजे पर्यायी ते आहार बनतात, पण एकीकडे त्यांचं संरक्षण होतं. असे दोन वेगवेगळे विषय आहेत. खरं. सो खरंच तारेवरची कसरत आहे इतका सगळा हा व्याप हाकणं. आणि याशिवाय नेते म्हणून जेव्हा आपण अनेक ठिकाणी महाराष्ट्रात फिरतात तेव्हा लोकांचं जे प्रेम आणि आपुलकी आपल्याला मिळते ती आम्ही पाहतच असतो सर्वत्र तत्र. महिला दिनानिमित्त नक्कीच हे विचारावं असं वाटतं की राजकारणामध्ये महिलांची संख्या वाढली पाहिजे का, आणि हे स्वरूप आता कसं बदलतंय आणि ह्याकडे कसं पाहता? मला असं वाटतं, मी जेव्हा आमदार झाले तेव्हा आम्ही 2च महिला होतो, मी आणि माधुरी मिसाळ. आणि नंतर त्या वाढत गेल्या. आता भरपूर आम्ही महिला आहोत, 30-35. पण ती समाधानकारक संख्या नाही आहे. अजून महिलांचं वाढायला पाहिजे, संख्या वाढायला पाहिजे, त्यांचं बळ वाढायला पाहिजे, त्यांचा आवाज वाढायला पाहिजे, दृढ व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी जसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे तसं इथे पण भविष्यामध्ये येईल असा मला विश्वास आहे. आणि महिलांना खूप मोठा संधी आणि व्यासपीठ मिळेल. तुम्ही म्हणालात की ही संख्या पुरेशी नाहीये, अधिकाधिक महिला ह्या सक्रिय राजकारणात आल्या पाहिजेत आणि त्यांचं प्रेझेंटेशन हे विधान परिषद असो किंवा विधान भवन असो, विधानसभा असो, दोन्हीकडे दिसलं पाहिजे. पण पुरुषी वर्चस्व असलेलं हे राजकारण जे आहे इथं आजही महिलांना आव्हानात्मक स्थिती असं वाटतं? हे पण महिलांना सर्व क्षेत्रात आव्हान आहे, आपण त्या पेलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. जसं हे जे खास करून हे खातं जे आहे, हे खातं नाही, हे हा विभाग जो आहे किंवा हे क्षेत्र जे आहे, या क्षेत्रामध्ये खूप वेळ द्यावा लागतो. म्हणजे वेळ द्यावा लागतो, अवेळी प्रवास करावा लागतो. तर ते खूप चॅलेंजिंग आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, त्यांच्या घरच्या त्यांना जो वेळ द्यायचा असतो त्याच्या दृष्टीने, आणि त्यामुळे ते एक चॅलेंज आहे. महिलांचं अजून एक असतं की महिलांचं कितीही त्या काम करत असलं की त्यांचा ओढा घराकडे असतो. जसं माझं काम झालं की मी लगेच दुसऱ्या क्षणाला गाडीत बसून घरी निघते. पण हे जे पुरुष मंडळी असते ते काम झाले तरी तिकडे थोडा वेळ बसतात, गप्पा मारतात, त्यांचा एक बॉन्ड तयार होतो. म्हणजे मीडियाशी पण त्यांचा बॉन्ड असतो, ते आपसात पण बॉन्ड असतो, विरोधी पक्षाशी बॉन्ड असतो. एक त्यांच्यामध्ये ती एक हेजिटन्स नसतो बोलताना किंवा एकमेकांशी बोलताना, ते मोकळेपणाने बोलतात. महिला मात्र बुकनी जातात की हे माझा नियम आहे, हे माझं काम आहे, ही माझा वेळ आहे. तर एक तो थोडा रेस्ट्रिक्शनचा भाग वाटतो मला. पण महिलांसाठी हे फील्ड डिफिकल्ट असलं तरी, कोणतेही फील्ड महिलांसाठी डिफिकल्ट आहे. तुमच्या क्षेत्रात सुद्धा फार कमी प्रमाणात एडिटर्स पर्यंत महिला पोहोचतात, खूप कमी CEOs असतात, खूप कमी हाय प्रोफाईल जॉबमध्ये महिला असतात, कठीण कामांना महिलांना देण्याचं टाळलं जातं. तर या सगळ्या गोष्टी आहेच. पण तरी जेव्हा महिलेला संधी मिळते ते सोनच करून दाखवते. आणि महिला आता सगळ्या क्षेत्रात आहेत आणि त्या कमिटमेंटनी करतात, ग्रेसनी करतात, आणि मेन म्हणजे एथिकली त्या जास्त ड्रिव्हन असतात. म्हणजे जास्तीत जास्त मूल्यांचं रक्षण हे महिलांच्या कामातून होतं असं मला वाटतं. अनेक कार्यालयांमध्ये असं पाहिलं जातं की महिला बॉस असेल तर जो स्टाफ असतो, म्हणजे खास करून पुरुष स्टाफ, त्यांना ते झेपत नाही की महिला बॉसला रिपोर्ट करायचंय. तुम्हाला असे कधी चॅलेंजेस पूर्वीच्या काळात आलेले की म्हणजे आता तर खूप गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, पण जेव्हा पहिल्यांदा तुम्ही आमदार झालेला 2009ला, तो एक काळ होता, त्या काळामध्ये किंवा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मंत्री झालात त्यानंतरचा काळ? मला ना सुरुवातीला जेव्हा मी राजकारणात आले ते पण मी अपघाताने आले. माझं काही ठरवलं नव्हतं की मला इच्छाही नव्हती फार राजकारणात येण्याची, पण मी अपघाताने राजकारणात आले. एका अपघाताने म्हणण्यापेक्षा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मी राजकारणात आले. आणि तेव्हाच मुलगी काय करू शकेल ही चर्चा मी आलेली न पसंत पडणाऱ्या लोकांमध्ये असायची. किंवा मी, अरे तुम्ही तर शिक्षण वगैरे सगळं शहरात झालंय, इथे गाय कशी दूध देते कळेल का? म्हशी आणि रेड्यातला फरक त्यांना कळतो का? त्यांना शेतात काय भुईमुग कुठे उगवतो कळतो का? अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले. पण महिला म्हणून मला प्रश्न विचारला गेला नाही सुदैवाने की महिला काय करू शकते. म्हणजे आय डोंट नो, आय वॉज लकी. म्हणजे माझे घरामध्ये आम्ही तिघी बहिणी असल्यामुळे, आमच्या घरामध्ये आमच्या पिढीमध्ये भाऊ नसल्यामुळे भेदभाव वगैरे मला अनुभवला नाही. माझे आईबाबांनी आम्हाला इतकं लिबरल विचारांनी वाढवलं, तेवढंच कॉन्झर्वेटिव्ह संस्कारांनी वाढवलं. त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टींचा कधी आम्ही महिला म्हणून विचार करत नाही, आम्ही एक मनुष्य म्हणून विचार करतो. ती आमची कॉन्सेप्टच नाही. पण जेव्हा मी
बाबा गेले तेव्हा मात्र मला ट्रोल करणाऱ्यांनी किंवा मला विरोध करणाऱ्यांनी माझ्या महिला असण्यावर जास्त घालायचा प्रयत्न केला की मी पूर्वी मांसाहारी होते तर मग अरे ह्या नॉनव्हेज खातात, हा पण अपप्रचार केला जणू काही नॉनव्हेज खाणं हे गुन्हा आहे. तसेच केस बांधत नाही असं, म्हणजे बारीक बारीक कुजबुज, कोणी समोर येऊन मला बोललं नाही. सलवार सूटच घालतात वगैरे असं माझ्या बाबा गेल्यानंतर मला ट्रोल करायचा प्रयत्न केला की मी वीक आहे का, मी एकटी पडले का, परत मुलगी कुठे वारसा होऊ शकते का, मग मुलगी नाव चालवू शकते का घराचं, हे प्रश्न तेव्हा ट्रोल करणाऱ्या छोट्या बुद्धीच्या लोकांनी केले. पण मला जनतेने कधीही जाणवू दिलं नाही की मी स्त्री आहे म्हणून मला असं केलं पाहिजे. इतकं पटकन मला स्वीकारलं ना की मुंडे साहेबांवर एवढं प्रेम होतं, मुंडे साहेबांवर एवढा विश्वास होता आणि मी मुंडे साहेबांची चॉईस आहे हे त्यांनी इतकं सहज स्वीकारलं. आणि माझे लोक, मला मानणारे, मुंडे साहेबांना मानणारे सर्व जाती धर्माचे लोक यांनी मला इतकं सहजगत्या स्वीकारलं. तर मला कधी कधी वाटतं खूप कमी शिकलेला, खूप ग्रामीण भागात कमी एक्सपोजर असणारा माणूस कधी कधी खूप उदात्त विचारांचा असतो आणि खूप स्वतःला सुडो इंटेलेक्च्युअल असतात, जे खूप स्वतःला मोठं समजतात, खूप एक्सपोजर असतात, ते कधी कधी संशय घेतात. जसं कधी माझे बँकेचे कर्ज वगैरे असायचे तर मी जेव्हा त्या बँकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना भेटायचं तर त्यांना असं वाटायचं की महिलांना जमणारं हे खातं नाही. किंवा मी माझ्या धाकट्या बहिणीला पाठवायचे तर महिलापेक्षा वयावरून पण खूप लोक, अरे तुमचं काय वय आहे, तुम्हाला काय अनुभव आहे, तर हे गोष्टीचे प्रश्न नक्की व्हायचे. तर पण फार मला काही महिला म्हणून कोणी असं नाकारलंय किंवा कमी ठरवलंय असं नाही वाटत. कारण महिला असणं ही नाकारण्याची गोष्टच नाही, महिला असणं ही ताकदीचीच गोष्ट आहे. तरुण मुलींच्या पालकांच्या मानसिकतेमध्ये काय बदल व्हावा असं आपल्याला वाटतं? कारण आपण आपलंही उदाहरण दिलेलं आहे, तर त्या अनुषंगाने मी तरुण मी तरुण मुलगी होते माझ्या आईची, आम्ही बहिणी होतो आणि धाकट्या बहिणी या मुली समानच असतात. तर माझी बहीण आणि माझ्या धाकटीत तर अंतर 12 वर्षाचं आहे. तर मला ते एक अनुभव आहे की, पण मला असं वाटतं आई ही मुली बाबतीत नेहमीच लिबरल असते, वडील नसतात. वडील जास्त प्रोटेक्टिव्ह असतात, त्यांना संरक्षण करायचं अशी भावना असते. तर मुलींच्या आणि मुलांच्या दोघांच्या या वडिलांमध्ये वेगळा माझं काही त्यांना सांगायचं नाही, कारण मग मी इथे भेद करायला सुरुवात करेन. मी नाही सांगणार असं. मी एवढंच सांगेन की आपल्या मुलावर मुलीवर विश्वास ठेवा, त्यांच्यावर सारखेच संस्कार करा. म्हणजे मुलाला पण भांडी धुवायला लावा, मुलीला सुद्धा बाहेर किराणा भरायला लावा, कधी गाडी खराब झाली तर मुलीला सुद्धा दाखवायला पाठवा, मुलाला टेलरकडे कपडे आणायला पाठवा, ड्रायक्लीनचे कपडे आणायला पाठवा. ह्या गोष्टीमध्ये तुम्ही भेदभाव करू नका, आपोआप त्यांची जडणघडण तशी होईल. आता नॅचरली मुलांमध्ये एका वयानंतर मी पुरुष आहे, मी मुलगा आहे हे येतच, ते आई वडिलांनी शिकवलं नाही तरी येतच, समाज शिकवत असतो, माध्यमातून, सिनेमातून, ह्याच्यातून त्यांना एक वेगळेपणा वाटायला लागतो. त्यांना वाटतं आम्ही जास्त बेटर ब्रीड आहोत असंही वाटायला लागतं काही वेळा. तर हे कंट्रोल करण्याची गरज आहे आयांना. आयांनी आपल्या मुलांना आणि मुलींना सारखं वाढवायचंय, वडिलांनी आपल्या मुली आणि मुलांना सारखं वाढवायचंय, मुलाला संरक्षण कसं द्यावं हे शिकवायचंय, मुलीला स्वयंसंरक्षण कसं करावं हेही शिकवायचंय. ज्या दिवशी समाजातील 50% पॉप्युलेशन जी पुरुषांची आहे ती प्रगल्भ विचार करायला लागेल, ऑटोमॅटिकली विषय सॉल्व्ह होतील. खरंय, मला असं वाटतं तुम्ही महत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय की हे मुलगा कसं करेल किंवा हे मुलीला कसं जमेल, हे लहानपणापासूनच जेव्हा ते रुजत जाईल तेव्हा हे हिलाही येतं आणि हे त्यालाही येतं. आणि पुन्हा लग्न झाल्यावर सुद्धा नवरा बायको म्हणून सुद्धा जेव्हा काही काम विभागणी असते त्याच्यामध्ये सुद्धा ते सहज सोपं पडतं. आणि आईलाही वाटत नाही की बायको समोर की त्यानं घरातल्या 4 गोष्टींना मदत केली. आता मला वाटतं आमच्या पिढीच्या यांना असं वाटणार नाही, आम्ही ऑल वर्किंग वुमेन आहोत. तर आम्हाला उद्या आमची सून आली तर तिने काय करावं हे आम्ही नाही ठरवू शकत, ते त्यांनी ठरवायचंय. मे बी माझ्या मुलाला वाटेल की मी चांगला पास्ता बनवतो आणि तिला वाटेल की मी एक ड्राईव्ह करून येते, हे त्यांचा विषय. बेसिकली ह्या खूप प्रायव्हेट गोष्टी आहेत की ज्याची त्याची चॉईस असली पाहिजे. हे आपण जेंडरचं करून ठेवा. हा, जे मातृत्व आहे, जे निर्मिती आहे, जे सांभाळणं आहे, मल्टीटास्किंग आहे, हे महिलांना चांगलं जमतं. महिला सक्षमीकरण हा शब्दप्रयोग आपण नेहमी ऐकत असतो, पण त्याची नेमकी व्याप्ती काय असतं आपल्याला वाटतं? हा सक्षम महिलांना
म्हणजे शाबासकी देणारा शब्द आहे. अ, आणि ज्या सक्षम नाहीत किंवा सक्षम असूनही ज्यांना संधी नाही आहे त्यांना ग्रूम करणारा शब्द आहे, त्यांना शक्ती देणारा शब्द आहे. तर सक्षमीकरणाची या शब्दाची गरज पडली आहे, आधी नव्हती. मला असं वाटतं अगदी पौराणिक काळात सुद्धा युद्ध महाकाली करायची, सगळं व्यवस्था महालक्ष्मी बघायची, विद्या सरस्वती, म्हणजे आपल्याकडे कॉन्सेप्टच मुळामध्ये स्त्री भोवती गुंफलेले आहेत. आपण म्हणतो ही सृष्टी ही देवी आहे, प्रकृती ही देवी आहे, आणि हे सगळं त्यांच्या भोवती गुंफलेलं असताना मधल्या काळामध्ये जे ऱ्हास झाला स्त्रीत्वाचा, स्त्रियांच्या विचारांचा, स्त्रियांच्या अधिकारांचा, तर हे गार्गी मैत्रेयीसारखे आपल्याकडे महिला होऊन गेल्या ज्यांनी इथे कुठेही वेदामध्ये पुराणामध्ये असा काही भेद नाही. पण आपल्या मधल्या काळात कर्मकांडांनी जेव्हा हायजॅक केलं आपलं सगळी संस्कृती, तेव्हा काही जे भेद निर्माण झाले, जातींचे भेद, धर्माचे भेद, स्त्रीचे भेद, ह्याच्यामध्ये स्त्रिया मागे पडल्या. आणि म्हणून आता त्यांना सक्षमीकरण या टॅगची गरज आहे. आणि ते सक्षमीकरण आवश्यक देखील आहे, कारण प्रत्येकाला संधी सारखी मिळत नाही, प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, त्यांच्यासाठी आवश्यक आहे. तुमच्याकडे पर्यावरण खातं आहे आणि आत्ताच तुम्ही प्रकृतीबद्दल बोललात, तर प्रकृतीच तुमच्याकडे आलेली आहे खातं म्हणून किंवा विभाग म्हणून. त्याचा म्हणजे म्हणतो ना ती त्याचा कार्यभार तुमच्यावर आहे. तर याकडे आपण आणि या खात्यामधल्या चॅलेंजेसकडे देखील कसं पाहता? बरोबर आहे. मला असं वाटतं प्रकृतीचंच खातं आलंय, कारण मी असं म्हणते की हे सगळं दैवी आहे, हे प्रकृती दैवी आहे. म्हणजे मी हा अंधश्रद्धा नाही म्हणत आहे, मी याला तो मान देते, ती जागा देते. या प्रकृतीने सगळ्या गोष्टींना, जीवजंतूंना, माणसांना, जनावरांना, वृक्षांना, वेलींना जन्म दिलेला आहे, आणि हे जपणं आपलं कर्तव्य आहे. आपले जुन्या काळामध्ये बघा, आपल्या अगदी जुन्या काळामध्ये आपले सगळे सणवार हे प्रकृतीशी संलग्न होते. आपलं राहणं, बोलणं, खाणं, पिणं, आपलं सगळं व्यवहार हे प्रकृतीशी संलग्न होते. पण जेव्हा हायटेक होत गेलो आपण, टेक्नॉलॉजी वाढली, जेव्हा नागरिकीकरण वाढलं, तेव्हा आपण प्रकृतीपासून दूर दूर होत गेलो. म्हणजे झाडाखाली सावलीत बसण्यापासून ते अगदी कुंडीतल्या झाडापर्यंत आलो. तर हे सगळं वाढलंय, प्रचंड मोठं पॉप्युलेशन वाढलंय, कार्बन डायऑक्साईड सोडणारे वाढलेत आणि ऑक्सिजन घेणारे वाढलेत. त्यामुळे हा बॅलन्स हा फार मोठा विषय आहे आणि हा ग्लोबल विषय आहे. तर यामुळे आपण इतकी म्हणजे आपल्या सीमारेषा वाढलेल्या आहेत की आपण प्राणी आपल्याकडे येत आहेत वस्तीत म्हणतोय, पण आपण त्यांच्याकडे जातोय, आपण जंगलामध्ये जाऊन जाऊन वस्त्या करतोय. आपण माणसांची संख्या एवढी असल्यामुळे आपण सगळीकडे वृक्षतोड करतोय, वेगवेगळे नियम मोडतोय, मोठे मोठे डेव्हलपमेंट जेव्हा करतोय तर कुठेतरी डोंगर पोखरतोय, कुठेतरी नदी अडवतोय. हे सगळं होतंय, गरज आहे, माणसाला गरज आहे. पण हे करत असताना त्याचं बॅलन्स ठेवण्याची आपल्याला गरज आहे. आणि आता अलार्मिंग सिच्युएशन आहे. आता जग हे या गोष्टीकडे वेगळ्या गांभीर्याने बघतंय. समुद्र पण स्वच्छ पाहिजे, नद्या पण स्वच्छ पाहिजे, डोंगरांना पण जपलं पाहिजे, हवा पण स्वच्छ पाहिजे. हे आपलं नुसतं म्हणून येणार नाहीये, त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. नुसतं प्रदूषण हे असा विषय आहे, पर्यावरण खातं हे विषय. समजा माझं खातं PWD असतं तर मी म्हणू शकते रस्ता कॉन्ट्रॅक्टरनी खराब केलाय, पण हे एन्व्हायरमेंट काही माझ्या कॉन्ट्रॅक्टरनी, डिपार्टमेंटनी मी खराब नाही केलेलं, हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे. तर ह्याला वाचवण्यासाठी सगळ्यांनी एफर्ट्स घेतले पाहिजे आणि एफर्ट्स अप्रिशिएट केले पाहिजे. ही गरज आहे आता आवश्यक. खरं आहे, हे जे न्यूट्रलाइज करायची आत्ता गरज आहे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी आता नुकतीच एक कॉन्फरन्स देखील झाली होती. अनेक परदेशी देखील त्या देशांमधले लोक इथं आलेली, त्यांच्या व्यवस्था आणि ते कशा पद्धतीनं ह्याला कंट्रोल करण्यासाठी म्हणून मेजर्स घेत आहेत, ह्याच्यावर आदान प्रदान झालं. तर तोही अनुभव मला वाटतं नक्कीच ऐकण्याजोगा. तो चांगला अनुभव आहे. कारण मलाही असं वाटत होतं की मी सायंटिस्ट लोकांवर डिस्कस करावं, एज्युकेटेड लोकांवर ज्यांचा अनुभव खूप आहे यांच्याशी चर्चा करावी, जेणेकरून माझ्या ज्ञानात भर पडेल. आणि मला या डिपार्टमेंटमध्ये खूप हा अनुभव येत आहे. आणि आता जे मुंबई क्लायमेट वीक झालं त्याच्यामध्ये जे 30-40 देशाचे काउन्सिलेट्स आणि वेगवेगळे विचारवंत आले होते, त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. UN चे लोक आले होते आणि जपान, चायना, सगळीकडनं म्हणजे लोक आले होते. आणि प्रत्येकाने पर्यावरणाला कन्सर्न हा दाखवला आणि आम्ही काय करतोय आणि आपण सगळ्यांनी मिळून काय करायला पाहिजे असा अप्रोच ठेवला होता. त्यामुळे त्या ज्या सीमारेषा होत्या देशातल्या त्या सगळ्या विरघळून गेल्या होत्या की आपलं हे सगळं मदर अर्थ म्हणजे माझी वसुंधरा. खरंय. सो हे तर नक्कीच एक मोठं चॅलेंज आहे.
पण मला एक नेहमी असं वाटतं की महिला, जसं मी म्हटलं की तुम्हाला मी महिला नेते असं नाही म्हणत आहे, पण तुम्ही महिला आहात आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या नेत्या आहात. बिंग महिला काही गोष्टी पुरुष नेत्यांपेक्षा करणं जरा सोपं होऊन जातं असं वाटतं का आपल्याला? काही गोष्टी, आणि त्या कोणत्या आहेत, किंवा काही गोष्टी सहज होऊन जातात म्हणजे कनेक्टिंग विथ महिला, किंवा याबद्दल काय वाटतं? एक महिला असल्यामुळे मला पुरुषांचा, कार्यकर्त्यांचा मोठा संचय माझा पण असतो, पण मी एखाद्या घरात चुलीपर्यंत जाऊ शकते. त्या घरातली महिला माझ्यामुळे बाहेर येते. पुरुष आले तर ती बाहेरच येत नाही, ती आज स्वयंपाक पाणी चहा पाणी करते. पण मी असले की मला अवघड होऊन जातं, कधी कधी मला चहाच मिळत नाही, कारण सगळ्या महिला बाहेर आलेल्या असतात फोटो काढायला माझ्या बरोबर. तर त्यामुळे एक उत्साह असतो त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स असतो की आम्ही त्यांच्या जवळ जाऊ शकतो, आम्ही त्यांना स्पर्श करू शकतो, त्यांबरोबर हातात हात घेऊन फोटो काढू शकतो. आणि एक एम्पावर्ड महिलेकडे बघून सगळ्या महिलांना खूप एम्पावर्ड वाटतं आणि त्यांना बरं वाटतं, आनंद वाटतो. अरे ताई तुमच्यासारखी माझी मुलगी व्हावी, मी तर नाही होऊ शकले, हे बोलतात. तर ते मला खूप ऊर्जा देतं आणि ते मी करू शकते. मी तिच्यापर्यंत जाऊ शकते, तिच्या चुलीपर्यंत जाऊ शकते आणि ती मला हातात हात घेऊन तिचा विषय मांडू शकते. तर ही खूप मोठी गोष्ट आहे जी पुरुषांना शक्य नाही करणं तेवढी, किंवा महिलांच्या बुजरेपणामुळे त्या फार समोर येऊ शकत नाही. पण मला वाटतं हा एक प्लस पॉईंट आहे. आणि जेव्हा स्त्री व्यवस्थित एक स्त्रियामध्ये पण असू शकतात की काही अव्यवस्थित असू शकतात, पण जी स्त्री व्यवस्थित असते ती जसं आपलं घर सांभाळते ना, घर जसं सजवते ना, तसं ती तिचं करिअर पण सजवत असते, असं माझं मत आहे. की ती जेव्हा येते ऑफिसमध्ये सुंदर सुगंध येतो, बुक्स सगळे व्यवस्थित लागलेले असतात, अपॉइंटमेंट्स, डिसिप्लिन, शिस्त, व्यवस्थितपणा आणि रिझल्ट. स्त्रीला रिझल्ट बघायची सवय असते. तिने डाळीला फोडणी टाकली की लगेच तिला चव कशी आहे त्याची, तिला सुगंधावून कळतं, टेस्ट करायचं. ती नुसतं करून ठेवत नाही, ती त्याचं सगळं व्यवस्थित आणते, त्याचं सगळं लोकांपर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न करते. ते तिच्यामध्ये एक उपजत गुण आहे. तर मी म्हणते की ती तिचं करिअरही सजवत असते जसं ती घर सजवत असते. आणि ती खूप लवकर निराश होत नाही स्त्री. तिच्यामध्ये वेगळी शक्ती आहे. तुम्ही बघा ना, एवढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण बघतो, लोक निराश होऊन आत्महत्या करतात. तुम्ही बघा ह्याच्यामध्ये स्त्रियांचा परिणाम म्हणजे खूप वेगळा आहे, प्रमाण खूप कमी आहे. कारण त्या धारिष्ट असतं, त्यांच्यावर जबाबदारी असते, आपल्या मुलाबाळांना लेकरवळी असते. ती म्हणजे जरी तिला स्वतःचं लेकरू नसलं तरी तिला परिवाराची चिंता असते. तर तिची जी ही व्यापक वैचारिक ताकद आहे, तिला जर आपण चॅनलाइज केलं तर काही करू शकते. खरंय. एक प्रश्न असा आहे, वैयक्तिक आहे थोडासा, की आता आपण इतक्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे आणि मला असं वाटतं आत्तापासून नाही तर अगदी 2004 पासून, जेव्हा आपण तितक्या सक्रिय राजकारणात नव्हता तेव्हा देखील, म्हणजे तोही काळ मी पाहिलेला आहे की जेव्हा तुम्ही संपूर्ण कॅम्पेनिंग पाहायचात मुंडे साहेबांचं, बीडमधला त्यांचा प्रचार आणि कशा पद्धतीचं ते असलं पाहिजे याकडे पाहायचं, तेव्हा आपले लेकरू हे छोटं होतं. सो हे बॅलन्स तुम्ही कसं केलं, म्हणजे पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ आणि राजकारण? बॅलन्स करताना सगळ्यांचं आपल्याला मदत लागत असते. तर सगळ्यांची मला मदत झाली, कधी नाही झाली, कधी झाली. पण हे बॅलन्स करत असताना मुलं आहे ना, ते स्वतः खूप त्याच्यामध्ये योगदान देत असतात. माझा मुलगा किती 1-1.5 वर्षाचा होता 2004ला, जेव्हा मी पहिल्यांदा बाबांचं काम सुरू केलं. तेव्हा महिना त्याला सोडून बाहेर जाणं वगैरे, मी रडायचे अक्षरशः. मी रात्री शेवटच्या सभेला मी रडायचे अक्षरशः की मला आता बाळ माझं वाट बघतंय आणि त्याला आजारी पडलाय, ताप आलाय, मला सोडून जावं लागायचं. खूप त्याचे महत्त्वाचे दिवस मला मिस करावे लागले. त्याचं ग्रॅज्युएशन मला मिस करावं लागलं, कारण त्याचं ग्रॅज्युएशन आणि माझं मतदानाचा दिवस एकच होता. तर बरेचसे माइलस्टोन कधी कधी मिस करावे लागतात, पण बऱ्याच वेळा आम्ही अधिकचं कॉम्पन्सेट करायचा प्रयत्न करतो. तर एक आई म्हणून खूप स्ट्रगल मी केलं, किंवा एक स्त्री म्हणून स्ट्रगल केलं की आपल्या फॅमिलीपासून आपल्याला दूर राहावं लागतं. बॅलन्सही साधायचा प्रयत्न केला. म्हणजे जसं तर त्याची जर पेरेंट मीटिंग असेल तर मलाच जावं लागायचं, त्याचा आग्रह असेल तर मम्मीच आली पाहिजे. तर हे सगळं मी करायचे, म्हणजे त्याच्या क्लासेसला घेऊन जायचे वगैरे. पण नंतर बाबांनंतर माझा व्याप खूप वाढला, तर त्याच्यानंतर मला फारसा वेळ देणं शक्य नाही झालं. हे मला गिल्ट आहे. आणि नंतर तर मुलं बाहेर शिकायला गेली, तर आता तर ती मोठी झाली, त्यांना पंख आली, ती उडायला लागली. तर आता माझ्यापेक्षाही मोठा झाला तो. तर ते बॅलन्स साधताना माझीच खूप कुचंबणा झाली, असं मला वाटतं की मी खूप मिस करत होते माझ्या मुलाला सतत. आता आर्यमान काही टिप्स देतो की नाही आईला?
अरे खूप टिप्स देतो. हा. म्हणजे मी अवतारात असेल त्याला आवडत नाही, हे का बोलली, तसं का झालं, त्याचं सगळं लक्ष असतं मीडियावर, सोशल मीडियावर बरं. वगैरे लक्ष असतं. टिप्स म्हणजे असं मला पॉलिटिकल तर कोणी टिप्स देत नाही, पण त्याचं वाचन खूप अफाट आहे. तर तो बरं. मला सांगत असतो, मम्मी हा इंटरव्ह्यू झाला, या इंटरव्ह्यू मध्ये असं कोणीतरी बोललं, ही बातमी आली आहे, ते सगळं त्याला माहिती असते सगळी, आणि वा. ती मला आता आयटी घरी गेल्यावर मला मिळून जाते. वा. पण मग कधी आई तू अजून छान टेकटप होऊन जा, कारण हो. किंवा असं काही टिप्स देतो की नाही? कारण त्याला आर्यमान वाटतं पण की- एकदम टापटीप असतो हा. कायम, कधी त्याला ही इज हँडसम. हँडसम बॉय. त्याला वाटतं त्याच्या आईने खूप छान राहावं आणि एन्जॉय करावं. मी काम करते ठीक आहे, मैत्रिणींना भेटणं, मैत्रिणींना जेवायला बोलव, मॉलमध्ये जा, पार्टीला जा, फ्रेंड्सला भेट. त्याला वाटतं, आणि मग मम्मी कधी मॉडर्न कपडे वगैरे घालून तयार झाले, अरे वा मम्मी यू आर लुकिंग नाईस. तर त्याला वाटतं की मम्मीनी साडी सलवार सूटच्या बाहेर यावं, थोडंसं कधीतरी आपलंही आयुष्य असावं. तर त्याला ते खूप वाटतं की क्या बोरिंग करते रहते हो, बाहेर नाही निकलते, असं तो मला सारखं सांगत असतो. पण आता त्याला लक्षात आलं की मम्मीचं आपलं आयुष्य या चौकटीत आहे. कधी बघितलं तर मंदिरात दिसते, नाही तर ऑफिसमध्ये दिसते, तिसरीकडे दिसत नाही. तर त्याला वाटतं मी माझं आयुष्य एन्जॉय करावं. आणि आताची मुलं इंडिपेंडेंट आहेत, ते काही खूप असे चिकटून आपल्याला राहत नाही. त्यांचं लाईफ आहे, फार बिझी आहे, फार सोशली ऑक्युपाईड असतात. ह्याचं लग्न, त्याची एंगेजमेंट, त्याच्या बर्थडे, असं चालू असतं त्यांचं पण खूप काही. पण आर्यमनचं हे जे इन्क्लिनेशन आहे टू अंडरस्टँड आत्ताचा काळ किंवा कोण कुठे काय बोलतंय की कसं, टू ॲब्झॉर्ब द थिंग्स ज्या आजूबाजूला आपल्या घडतायत गोष्टी पॉलिटिकली, किंवा एक सामान्य माणूस म्हणून जेव्हा तो पाहतोय तर त्याच्यातलं वेगळे पण जाणवतं की हे तो छान पद्धतीने ॲब्झॉर्ब करतोय किंवा तो छान मला असं समजून तो काही गोष्टी सुचवतोय. जसं समहाव जसं तुम्ही त्या काळी जेव्हा वेन यू वॉज नॉट दॅट ऍक्टिव्ह इन पॉलिटिक्स करत होतात. नाही, मला त्याचं वेगळं पण असं मी त्याचा विचार नाही करत. तो पार्ट ऑफ लाईफ आहे. कारण मी त्याच्या वयाचे होते तेव्हा मी ऑलरेडी आई होते. म्हणजे मी माझ्या म्हणजे 24व्या वर्षी मी बाबांचं कॅम्पेनिंग करायला सुरुवात केली. तर मला वाटतं आमच्या पिढीमध्ये काही वेगळे गोष्टी होत्या जे या पिढीमध्ये वेगळ्या आहेत. त्यामुळे ते लिटरली तसं आहे असं म्हणता येणार नाही. पण आणि त्यांचं एक्सपोजर फार वेगळं आहे. आम्हाला तेवढं एक्सपोजर नव्हतं. त्यांचं एक्सपोजर वेगळं. ते जगात एकटा राहिले, अमेरिकेला शिकले, तर त्यांचं एक्सपोजर वेगळं आहे. त्यांना खूप काही बघायला मिळालेलं आहे लहान वयामध्ये. आम्ही पण एका स्ट्रगलसम ह्याच्यातून आलो. माझं जेव्हा माझे आई बाबा म्हणतात की मी जेव्हा जन्मली तेव्हा त्यांच्याकडे 1-1.5 खोलीचंच घर होतं. हळूहळू ते आम्ही पाहत आलो. त्या मुलांनी थोडं चांगलं म्हणजे नेक्स्ट टू नेक्स्ट जनरेशन झाली, ती दुसरी पिढी झाली. तर त्यांचं जीवनाविषयीची व्यापकता आणि विचार हे आमच्यापेक्षा वेगळे आहेत आणि त्यांची स्पीड खूप फास्ट आहे. आणि मला वाटतं आर्यमन मध्ये अजून एक गोष्ट आहे की त्याचं आकलनशक्ती एखाद्या व्यक्तीविषयी त्याची अफाट आहे. आणि मी खूप अशी विचार करते असं नसेल तसं नसेल, पण त्याचं एकदा ठाम मत असतं, हा व्यक्ती असा आहे म्हणजे असा आहे. ते मला बरेच वेळा त्याचं स्ट्रॉंग ओपिनियनेटिव्ह आहे. ओपिनियटेड असतो, स्ट्रॉंग असतो आणि डिसिसिव्ह आहे. एकदा निर्णय घेतला तर घेतला. तो चुकलाय का बरोबर आहे का ह्याचा तो विचार नाही करत, जे मी फारच अजूनही करत राहते. तर मला असं वाटतं हे त्याच्यामध्ये वेगळे गुण आहेत, स्ट्रॉंग गुण आहेत. मे बी ते पण पुन्हा मेल म्हणजे असणारे गुण असतील. आणि महिला सारखी कॉन्टम्प्लेट करून बघत असते गोष्टी. तुम्ही दोघी घरी म्हणजे राजकारणामध्ये असलेल्या बहिणी आहात तुम्ही घरात, तर कधी असे राजकारणाचे टिप्स किंवा तुमच्याकडून दिल्या जातात का त्यांना, की कसं? हो, आम्ही नेहमी राजकारणावर बोलत असतो. आमच्या दोघींपेक्षा आमची आई जास्त बोलत असते, कारण ती दिवसभर बघत असते बातम्या वगैरे, ती सगळं सांगत असते मला. जसं माझं आर्यमन आहे तशीच माझी आई आहे, तिला सगळं माहित असतं. ती खूप म्हणजे वाचन आणि बघते. तर आमच्या राजकारणावर चर्चा होत असते. आम्ही एकमेकांना टिप्स तर देतो कधी कधी, म्हणजे राजकारणावरच देतो नाही, सगळ्या जीवनावर देतो. आम्ही 4 चौघी माझे आणि आम्ही तिघी एकमेकांना सारखंच सांगत असतो. कधी आमचे मत मिळतात, कधी नाही मिळत, कधी मत भिन्नताही असते. शेवटी फॅमिली असते आणि आम्ही एकमेकांना जेवढं जाणतो मला नाही वाटत कोणी दुसरं जाणू शकेल. तर मला माहित असतं की प्रीतमताईंमध्ये काय आहे, यशस्वीमध्ये काय आहे, आईमध्ये काय आहे. त्यांना माहित असतं माझं हे वीक पॉईंट आहे, ते स्ट्रॉंग पॉईंट आहे. तर आम्ही सगळ्या खूप वेल रेड आणि एज्युकेटेड अशा असल्यामुळे आम्ही एकमेकांशी फार इंटरफिअर करत नाही.
आम्ही ते म्हणजे एक फ्रीडम आहे की तुम्ही हे तुमचं तुमचं पद्धतीने करा. आणि मात्र जेव्हा वेळ येते पाच चौघींपैकी कोणावरही, तर सगळे एका अशा एका कंबर हातावर. कसून एकदम स्पेशली माझ्यावर काही टीका झाली, मला काही वाईट बोललं कोणी किंवा काही बातमी आली वगैरे, तर अगदी तिघी पण अगदी दात ओठ खाऊन वगैरे चिडून बसलेले असतात. आता प्रीतम ताई पण पुन्हा राज्यसभेवर जातात का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय? आय होप सो. माझी मोठी बहीण म्हणून हा प्रयत्न राहील, ही प्रार्थना राहील की तिने परत राजकारणात ऍक्टिव्ह व्हावं. आता बघू, आमचे वरिष्ठ योग्य निर्णय घेतील. आणि मला असं वाटतं की कधी कधी आपल्या बाबतीत एखादा न झालेला निर्णय सुद्धा आपल्या योग्य भविष्यासाठी असतो, असा मी विचार आता करायला लागलेली आहे आणि मला असा अनुभव आहे. तर मी प्रयत्न तर करणारच राहणार आणि तिला मिळावं असंच मला वाटणार. यशस्वी बद्दल काय सांगाल? कारण ती अपडेटेड आहेत, म्हणजे शी इज अ नेक्स्ट जनरेशन आहे. हो, ती next सो generation. तुमच्या दोघींमध्ये शी इज अ नेक्स्ट जनरेशन. सो हो. विचारांमध्ये किती फरक असतो? खूप फरक असतो. खूप स्ट्रेट असतात ते लोक, त्यांचे विचार खूप लवकर फ्रीज होतात. आपल्या पिढीमध्ये आपण प्रत्येक वेळी विचार, हा माणूस असा आहे का, असा असेल, नसेल, तसं असेल, नाही ग त्याला तसं वाटत नसेल, आपण असं खूप करतो. पण ही पिढी तशी नाही आहे, त्यांचं फार क्लिअर आहे. ती लॉयर आहे, त्यामुळे ती आर्ग्युमेंटमध्ये आम्हाला कोणालाही ती जिंकू देत नाही. ती वकील आहे आणि ती खूप संसारी पण आहे. म्हणजे तिला खूप स्वयंपाक करायला, सगळ्यांना बोलवून वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायला आवडतं, तिला जग बघायला आवडतं. तिचं ड्रेसिंग सेन्स वगैरे अमेझिंग आहे. तिला खूपच क्लासी आहे तिचे कपड्यांची वगैरे चॉईस. आणि आमच्या दोन्ही मुलांना, म्हणजे प्रीतमच्या आणि मला, तिने अगदी आईचं प्रेम देऊन सांभाळलेलं आहे. आणि त्या दोघांनी ठरवले की मी जेव्हा पैसे कमवायला लागेन ना, तर म्हातारपणी यशू मावशीला आम्ही एक रूम देणार आहे आणि एक जण तिच्या पूर्ण नर्सचा वगैरे खर्च दवाखान्याचा घेणार आहे. त्यांनी वाटून घेतलेला आहे कारण त्यांनी सांगितलं तिने आम्हाला खूप सांभाळलेलं आहे. तर तिने आमच्या मुलांवर आमच्याही पेक्षा खूप प्रेम करते. तिचे क्रेडिट कार्ड वापरत राहतात, तिला पूर्ण ते असं फुल यूज करतात ते तिला. तुम्ही म्हणाला चार चौघी आहात तुम्ही, तर चार चौघी म्हणून कुठे पिक्चरला वगैरे जाता का? असे कधी क्षण येतात? चार चौघी हे नाटक आम्ही बघितलं एकत्र. आम्हाला नाटकांना जायची खूप आवड होती. आजकाल नाटकांना जाणं होत नाही. आम्ही जातो, काही सिनेमा वगैरे असेल पण फार कमी. आता आम्ही सगळेच व्यस्त असतो ना, मी प्रीतम यशू तिघेही वर्किंग असल्यामुळे. पण आम्ही सुट्ट्यांना जातो आणि सिनेमाला जातो. कधी कधी आम्ही जेवायला पण जातो, कोणाचा वाढदिवस वगैरे असेल तर आम्ही जातो, सेलिब्रेट करतो. तर ते चार चौघी नाटक बघितल्यापासून मला नेहमी वाटायचं की आम्ही ते चार चौघी आहोत. स्वभाव विभिन्न आहेत किंवा तरी एक नाळ आहे. एकीचा दुसरीसारखा अजिबात स्वभाव नाहीये. विभिन्न सगळ्यांचे वेगळेत, पण आमच्यामधला कॉमन धागा आहे. आम्ही सगळे प्रिन्सिपली खूप स्ट्रॉंग आहोत आणि एथिकली आम्ही ड्रिव्हन आहोत. म्हणजे आम्हाला मूल्य आणि तत्व हे आमचा जोडणारा धागा आहे. आमचे सारखेच आहेत, काहीच फरक नाही. बाकी स्वभाव फरक आहे, सगळ्यांचे आवडीनिवडी फरक आहे. कोणाला प्रीतमला गोड आवडतं, मला तिखट आवडतं, यशूला चायनीज आवडतं, आईला पिठलं भाकरी आवडतं. हे बदल आहे आमच्यामध्ये. आमची आई खूप स्ट्रिक्ट होती, त्या कारण तिने एकटीने 3 मुलींना सांभाळलं. बाबा खूप व्यस्त असायचे. तर ती प्रीतम माझ्यापेक्षा खूप ओपन आहे, लिबरल आहे. मी खूप कॉन्झर्वेटिव्ह आहे, कारण मी गावामध्ये राहिले अनेक वर्ष. तर मला नेहमी सतत विचार करते की हे केलं तर काय होईल ते. ती खूप प्रॅक्टिकल आहे. धाकटी तर एकदम दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. ती प्रॅक्टिकल पण आहे आणि ती हे पण आहे, कॉन्झर्वेटिव्ह पण आहे. सगळ्या वेगळ्या आहोत आम्ही, पण आमचा धागा आमचं एथिकल असणं आणि प्रिन्सिपल्ड असणं आहे. तुम्ही चौघींनी मिळून एखादा पदार्थ वगैरे असा घरी बनवलेला आहे का? चौघी मिळून नाही बनवू शकत, होऊच शकत नाही. तो पदार्थ तयारच होऊ शकत नाही, होऊ शकत. चर्चाच होईल नाहीच होऊ शकत. चार बायका एकत्र काहीच नीट करू शकणार नाही. स्वयंपाक वगैरे नाही, तसं नाही. आमच्या आईचे पदार्थ चांगले असतात, पण ती खूप नर्वस होते. आम्ही फार हस्तक्षेप करत नाही. ती अनारसे बनवते, आम्ही थापतो. अच्छा. यशू चांगला स्वयंपाक करते, प्रीतम अजिबात स्वयंपाक आवडत नाही. बरं. तर आम्ही तुम्ही छान स्वयंपाक बनवता, म्हणजे सगळ्याच पद्धतीचा, कॉन्टिनेंटल, सगळं चांगला स्वयंपाक करते मी. सो चौघांनी मिळून एखादी अशी डिश, किंवा मला असं वाटलं ते मास्टर शेफ वगैरे चालू असायचं तेव्हा कधी? नाही, म्हणजे तशी आवड मला आणि धाकटीला आहे. अच्छा. बनवून खाऊ घालायची.
आईला चांगला स्वयंपाक येतो, खमंग स्वयंपाक येतो, पण फार स्वयंपाक करून लोकांना बोलवावं असं नाही. तिचे ठरलेले पदार्थ असतात. तिचा अनारसा, तिचं एक आंबट गोड टिपिकल वरण असतं, तिच्या हातची वांग्याची भरली वांगी असतं, तिचे टिपिकल पदार्थ असतात. ती खूप छान बनवते. दाण्याचं कूट घालून. आणि प्रीतमला खायला आवडतं. तिला नाही स्वयंपाकाची आवड. आर्यमनला आईच्या हातचं काय आवडतं खायला? त्याचा असं काही फार आग्रह नाही की आईनेच बनवावं. वा, हे त्याचं म्हणजे पण एक नवीन जनरेशनचं बरं आहे. पण त्याला मध्येच आपण आवडलं ऑर्डर की करून मम्मी, म्हणजे किंवा आपण ऑर्डर तो लहान असताना मी त्याला एक नाचणीचं खाऊ घालायचे सत्व. सत्व. तर त्याला मध्ये खूप बरं नसलं की मम्मी नाचणी खाऊ घाल. बाकी मी प्रॉनचं पुलाव बनवते वगैरे, तर त्याचे मित्र आले की मम्मी प्रॉन पुलाव कर, स्वयंपाक करायचे. आता तर गेल्या वर्ष 1.5 वर्षात तर मी स्वयंपाक केला नाही. आणि त्याला काय फार मीच करावं असा त्याचा आग्रह नसतो, पण मी केलं की आवडीने खातो. लग्न संस्था या विषयाकडे आजची पिढी कसं पाहते असं वाटतं तुम्हाला? मला आजची पिढी कोणत्याही संस्थेकडे कशी पाहते याच्याविषयी माझाच अभ्यास कमी आहे. मला वाटतं जी पिढी म्हणजे आता समजा जी आता 30 वर्षाची आहेत किंवा 35 वर्षाची आहेत, त्यांचा थोडासा विश्वास कमी वाटतो मला. पण जे आता 22-23 वर्षाचे आहेत, ते पुढे जाऊन परत जुन्या पद्धतीने जगायला लागतील असं वाटतं मला. बरं. का? कारण त्यांनी खूप लवकर वयात बरंच काही पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्या काळामध्ये आपल्याकडे म्हणजे एक्सपोजर नव्हतं, बाहेर जात नव्हतो, आपल्या सगळ्या संज्ञा वेगळ्या होत्या. पण ह्या पिढीला तसं नाहीये. हे 7वी-8वी पासून त्यांनी जग पाहतायत, लवकर डेट करतात, व्हेरी ओपन अबाउट देअर रिलेशनशिप्स, मेनी रिलेशनशिप्स. तर ते खूप एक्सप्लोर करतायत. त्यामुळे ते मला वाटतं जेव्हा ते 25शीत जातील तेव्हा ते या लग्न या गोष्टीला फार सिरियसली घेतील, कारण ते जगातल्या सगळ्या गोष्टी पाहून झालेल्या असतील. आणि म्हणजे मी एक हायर मिडल क्लास लोकांचं सांगते, आणि जे स्ट्रगलिंग मुलं आहेत ते तर एवढे चंट आणि हुशार आहेत, त्यांना खूप काही जगामध्ये बनवायचं आहे. तर ते फार स्मार्ट आहे ही पिढी. अचिव्हर्स पिढी बनायला हरकत नाही. फक्त त्यांचा काय म्हणतात निराश होण्याचा क्वोशंट मला खूप हाय वाटतो. म्हणजे पटकन निराश होतात. म्हणजे असं मी माझ्या घरातलं म्हणत नाहीये, बाहेरचं पण मी बघते. मोबाईल नाही मिळाला निराश होणार. त्यांना एक नवीन प्रेशर आहे, त्यांना ब्रँड वापरण्याचं, जग बघण्याचं. मग त्याचे आई वडील या देशात जातात, मामाला नाही कुठे नेत, असं असू शकतं. हे माझा अभ्यास आजूबाजूचा सांगते की एक फायनान्शियली आई वडिलांवर जास्त प्रेशर या मुलांचं असू शकतं, कारण त्यांचं एक्सपोजर खूप आहे, त्यांचं तसं जग आहे. तर ते जे आपल्याकडे होतं कमवा आणि शिका वगैरे, ते आता फारसं दिसत नाही, कारण त्यांना त्याच्यात अवमानही वाटू शकतो. पण तेवढेच ते हुशार पण आहेत. ते जर कमी परिस्थितीत असतील, गरीब परिस्थितीत झगडून बाहेर येण्याची त्यांच्यामध्ये जिद्द पण आहे. एक नेता म्हणून आता पुढचे काही प्रश्न मला तुम्हाला खरं विचारायचं की आजही जेव्हा एखादी महिला राजकारणामध्ये शिरत असते, ती पाहत असते की रोल मॉडेल कोण आहे किंवा कोणासारखं आपल्याला व्हायचंय. तुम्ही आता जेव्हा तुम्ही राजकारणात आलेलात तेव्हा तर नक्कीच आम्ही, आणि आजही आम्ही तुमच्याकडे मुंडे साहेब म्हणूनच सगळेजण पाहतात, पण महिला रोल मॉडेल अशा तुमच्या कोण आहेत, महिला नेत्या की त्यांच्यासारखं? सुषमा स्वराज. बर. महिला म्हणून नाही आणि नेता म्हणून नाही, तर सर्व जीवन म्हणून मला त्यांचं जीवनाविषयी खूप 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 रिस्पेक्ट वाटतो. त्या कशा सुंदर दिसायच्या, त्या कशा छान त्यांचा केसांचा जुडा बांधायच्या, कशा त्या टिकली देखण्या होत्या आणि कशा साडी घालायच्या, कसं भाषण करायच्या. हे सगळं असताना त्यांचं जे अटायर होतं ते इतकं कल्चरली आपल्या संस्कारी आपल्या भारतीय पद्धतीचं होतं, पण त्यांचे विचार किती व्यापक होते, त्यांचे वक्तृत्व किती ग्रेट होतं. माझ्या आदर्श आहेत त्या. एक नेता जेव्हा तुम्ही आता संबोधित करत असता सभेला, तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही जनतेला संबोधित करा तुमच्या माणसांना, तेव्हा तर तुम्ही आई म्हणून त्यांच्याशी बोलत असता. आता आई कधी कधी हक्कानं काही गोष्टी बोलते, झगडते, ओरडते देखील, तर हे रिसीव ते त्यांच्या पद्धतीनं करत असतात. पण कधी असा संकोच येतो का की महिला नेता आहे, किंवा पूर्वी असा कधी आलेला का संकोच, ज्यावेळी भाषणं देणं सुरू केलेलं की अरे माझे हातवारे कसे असले पाहिजेत, मी हे बोलते हे फार असं पुरुषी वाटलं नाही पाहिजे, किंवा कोण तसं रिसीव करेल का, किंवा कधी कधी आपल्या लक्षातही नसतं, पण होऊन गेल्यानंतर मग काही प्रतिक्रिया येतात, तेव्हा ह्या गोष्टींकडे कसं पाहता, पोस्चरिंगकडे? माझे फेजेस होते. मी जेव्हा 2004ला प्रचाराला लागले तेव्हा मी अगदी अकॅडमिक भाषणं वगैरे करायचे. वक्तृत्व नेहमीच चांगलं होतं माझं, मला फार त्रास नाही झाला.
2009ला मी जेव्हा आमदार झाले तेव्हा मी एक लहान वयाची मुलगी होते, आमदार होते, आणि माझं क्लॅरिटी विचारांची एवढी होती की जसं आपण विचार करतो ते मिळवू शकतो, कारण ते वय असतं आपल्याला जिद्दीने काय मिळवायचं. तर तेव्हाची माझी बॉडी लँग्वेज वेगळी होती. भाषण करताना मी थोडी ऑकवर्ड असायची सुरुवातीला. मी आपलं कंटेंट खूप असायचं पण बॉडी लँग्वेज माझी नसायची. मला बाबांनी सांगितलं माझ्या की पंकजा, भाषण करताना दोन्ही हात मोकळे सोडत जा, हात असे पसरवून बोलत जा, मुद्दा महत्वाचा असेल तर मूठ आवळून बोलत जा, वॉर्निंग द्यायची असेल तर असं करत जा, एकदम बिंदास तू हे बॉडी म्हणजे तुझे असे आखडून बोलू नको, तुझं एकदम कम्फर्टेबल तुझे स्पीच असलं पाहिजे. आणि मला त्यांनी सांगितल्यावर अगदी एकदाच सांगितलं त्यांनी, लगेच मी ते म्हणजे सुरू केलं. दुसरं, माझी भाषा खूप शुद्ध होती आधी, तर मग माझी भाषा मला ग्रामीण लोकांना आवडेल अशी करायला मी सुरुवात केली. आपोआप झालीच त्यांच्याशी बोलून बोलून. तर मी भाषा नॅचरल वापरायला लागले. जी मी घरात बोलते तीच भाषा मी बाहेर बोलते. काही लोक घरात खूप गावरांसारखं बोलून बाहेर खूप अत्यंत शुद्ध बोलतात, म्हणजे अननॅचरल वाटतं. तर मी जशी घरात बोलते, जशी तुमच्याशी बोलते, मी तशीच घरात बोलते, तशीच मी भाषणातही बोलते. त्यामुळे काही लोकांना नाही माझ्याविषयी प्रेम असेल, त्यांना काय वाटतं दॅट आय डोंट हॅव टू केअर. पण जे समोर मला ऐकायला आलेत, माझ्या सभेमुळे ज्यांनी गर्दी केली, त्यांना काय आवडेल ते मी बोलते. आणि तसं कोणी नापसंत केलेलं नाही. पण जेव्हा बाबा वारले ना, त्या काळात म्हणजे 2014 ते 19च्या काळात मी नव्हते. मला असं वाटलं की मी खूप जास्त अग्रेसिव्ह रोलमध्ये होते, कारण मला एका अत्यंत प्रभावशाली नेत्याच्या वारसाच्या त्या रूपात लोक बघत होते. मला बाबांच्या शूज मध्ये फिट व्हायचं होतं किंवा बाबांच्या अटायर मध्ये फिट व्हायचं होतं. तर माझ्यामध्ये ते बदल नॅचरली झाले. काही मला म्हणजे जाणीवपूर्वक नाही पण अननोईंगली माझ्यामध्ये मी होत गेले, कारण तो एक खूप स्ट्रगलिंग पिरियड होता माझ्यासाठी. आणि त्यामुळे मी तेव्हाची जर तुम्ही मी पाहिली तर एकदम अग्रेसिव्ह आणि हे, कारण मी मुलगी आहे आणि मी ह्या सगळ्यांचं नेतृत्व करू शकते, मी करू शकते, माझ्यामध्ये गुण आहेत, पण सिद्ध कसे करू? समोर हे पोरं आहेत सगळे, तर ह्यांना मी लीडर तर वाटली पाहिजे. हे अननॅचरली नाही बनता येणार किंवा जबरदस्तीने पण नाही, पण सबकॉन्शियसली माझ्यामध्ये हे झालं होतं. मी बाबा झाले होते थोडक्यात. आणि मग नंतर मी जेव्हा मध्ये जो फेज आला माझ्या लाईफमध्ये की मी शांत होते आणि राष्ट्रीय राजकारणात होते, त्याच्यात परत मला सापडले. आणि तुम्ही जर आत्ताची माझी हे बघितली फेज तर तुम्हाला दिसेल की अरे, मला सगळे म्हणतात तुम्ही खूप शांत झाल्या, तुम्ही खूप सौम्य झाला. म्हणजे ही मीच आहे, ती मी नव्हते, ते मुंडे साहेब होते. मुंडे साहेब अग्रेसिव्ह लीडर होते, कार्यकर्त्यासाठी भांडायचे, कुठलाही विषय तडीला न्यायचे, हट्टीपणा असायचा त्यांचा एखादा विषय मार्गी लावायला. तो मला करणंच होतं तेव्हा. आणि खूप संघर्ष आले माझ्या जीवनामध्ये तेव्हा. तर तेव्हा मला मिळमिळीत राहून जमणार नव्हतं. आणि आता मी सीझन्ड आहे, त्यामुळे आता माझा संपला. संघर्ष कधीच संपत नसतो, तो बदलत असतो. त्याचा बोथटपणा कमी होतो सवयीने आपल्या, आणि स्वरूप बदलले. आणि ऍक्सेप्ट करायला लागलो ना आपण की संघर्ष संपतो. आता ह्यामध्ये ह्या पंकजाला ऍक्सेप्ट करायला लक्षात येतं. आधीची मी असते तर मला पशुसंवर्धन नाही आवडलं, मी काय करू, मला जमेल का नाही. आता मी तशी नाही, चलो मी पशुसंवर्धन आवडण्यासारखं करेन. वा. तर माझ्यामध्ये तो बदल झालाय. मॅच्युरिटी पण येते ना. म्हणजे मी 28 वर्षाची आमदार, 33 वर्षाची मंत्री, आणि आता मी 46 वर्षाची एक परिपक्व अनुभव आणि आलेली. हात बदलच असणार. पण ह्याच्यामध्ये मी एक ठेवलं की मी माझा नॅचरल स्वभाव नाही बदलू दिला. कधी बेसिकली जी आहे ती आहे. म्हणजे मी काही खूप असं स्वतःला ग्रूम केलंय, असं काही बोलायला कोणी लोक शिकवायला ठेवलेत असं काही नाही. पण नैसर्गिक स्वभाव न बदलता मी स्वतःला सापडले आहे. हल्ली तुमचे आध्यात्मिक व्हिडिओज पण आम्ही म्हणजे भरपूर मध्ये मध्ये पाहत असतो, की मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी देखील तुम्ही ते देवाला आपण नमस्कार करून जसं जातो तसं, पण एक विशिष्ट शैली आहे. आणि आता तुम्ही स्तोत्र वगैरे म्हणता, तेही म्हणजे हा पण एक वेगळा पैलू म्हणजे तुमच्यातला आम्हाला दिसतो. कारण मी जसं म्हटलं की माझ्यासारख्या अनेकांनी तुम्हाला पाहिलेलं आहे की त्या काळामधलं मॅनेजमेंट पाहणारी व्यक्ती, त्यानंतर सक्रिय राजकारणात वडील असताना उतरलेली व्यक्ती, आणि वडील गेल्यानंतरचा त्या काळातला संघर्ष, आणि म्हणजे सगळाच उतार चढाव, आणि आता हा एक वेगळेपणा आलेला आहे. हा पण तो वयाचाच भाग असावा.
की म्हटलं ना की एक वय असतं तरुणाईचं जेव्हा माणसाला जिद्द असते आणि सिद्ध करायचं असतं, मग आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं आणि एकानंतर लक्षात येतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पार्ट आहे लाईफचा, ह्या लाईफ नाही आहेत, ह्याच्या पलीकडे लाईफ आहे. हे मिथ्या आहे की प्रत्येक गोष्टीच्या मागे धावणं. ते जेव्हा लक्षात येतं तेव्हा पण माणूस मग असा तो ट्रिगर आध्यात्मिक पॉइंट होतो. कुठला होता की ज्यावेळी असं वाटलं नाही, की मला वाटतं थोडंसं- मी होतेच ओरिजिनली. मी कर्मकांडावर विश्वास ठेवत नाही किंवा मी माझा गणपती मुंडे साहेब म्हणायचे दूध नाही पित, तर मी पण अशा काही चमत्कारांवर पण विश्वास ठेवत नाही. पण मी ऊर्जांवर विश्वास ठेवते, कारण मी सायन्स स्टुडंट पण आहे ना. ऊर्जा आहे आणि एनर्जी कॅन नेव्हर बी डिस्ट्रॉइड ऑर नॉर बी क्रिएटेड, बरोबर, तर ती पण इट कॅन बी ट्रान्सफॉर्म. मी त्या गोष्टीचे विचार, मी आध्यात्मिक आहे की मला आवडतं सुंदर ठेवणं, सजावट करणं. मला लहानपणापासून मला अगरबत्तीचा सुगंध, दिवाचा उजेड हे खूप आवडायचं. मला वाटतं ते होतं माझ्यामध्ये, पण प्रायोरिटीज वेगळ्या होत्या. पण मी जेव्हा शिवशक्ती परिक्रमा केली ना, अच्छा, ती जी माझी परिक्रमा ती खूप गाजली महाराष्ट्रामध्ये. 6,000 किलोमीटर मी सगळ्या महाराष्ट्रातल्या शिव ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठांचे दर्शन घेतले. त्या वेळी माझ्यामध्ये आय डोंट नो काय झालं, मग आध्यात्मिक मी वाढत गेले. आणि अध्यात्म हेच खूप मोठं सायन्स आहे, ते अंधश्रद्धेकडे नाहीये माझा कल. तर ते मला ते खूप काम ठेवतं, किंवा मी काम झाले म्हणून ते मला आकर्षित करतं. मला खूप छान वाटतं सकाळी मी जेव्हा पूजा करून निघते, आणि माझी पूजा बघून इतके लोकांना छान वाटतं, तर मग मी ती दाखवते. कारण आता हे ट्रेंडच आहे ना, सगळेच दाखवतात की दिवसभराचे रील्स, हे ट्रेंड आहे. खरं. प्रधानमंत्र्यांपासून ते सगळ्या मंत्र्यांपासून सगळे लीडर्स, सगळे ऍक्टर्स, म्हणजे मोठे मोठे सुपरस्टार सुद्धा आता आम्ही जपानला गेलो, आम्ही टोकियोला गेलो, आम्ही लंडनला गेलो, दाखवतात. हा या काळाचा गरज आहे. तर म्हणून मी ते माझ्या मधल्या काळात जेव्हा मी घरी होते ना, तेव्हा लोकांचा संपर्क राहावा यासाठी ते युट्यूब चॅनलवर मी फोकस करत होते. आता ते आवडीचा विषय झाला. 2-3 दिवस व्हिडिओ नाही आला की सगळ्या महिला फार आवडतं त्यांना. तर त्या ताई तुमची पूजा आम्ही बघतो, ते आम्हाला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ. तर त्या सांगतात, अरे पूजा ही दाखवा ताई, तुम्ही काय हे बनवता का, ही साडी कुठून घेतली. म्हणजे त्यांची जे कम्युनिकेशन होतं माझं. राईट. त्यामुळे तोही एक दुवा झालाय आता कम्युनिकेशनचा, असं म्हणायला आहे. आणि माझ्याकडून लोकांनी चांगलं शिकलं तर काय वाईट आहे. मी जर काही चांगल्या गोष्टी माझ्या बघून खूप महिलांनी, मी तर आता मंदिरचे इंटेरियर डिझायनरच झालीये. प्रत्येक घरात मी गेले ना, म्हणजे आमदारांच्याही घरी गेले, हात धरून मला आधी मंदिरात नेतात. बरं, बघा ते व्यवस्थित तुमचं बघून मी हे विकत घेतलं, तुमच्यासारखं मी हे करायला लागले, ताई तुम्ही असं स्नान घालता, ताई तुम्ही असा नैवेद्य दाखवता. मी हे युट्यूबचं कुठलं तरी बघूनच शिकले, मी काही असं जन्मजात शिकलेलं नाही. पण आई वगैरे असं आई वगैरे रोज पूजा करायची. पण मी म्हटलं माझी आई पण खूप हुशार आणि लिबरल एज्युकेटेड पर्सन आहे, ते आम्ही अंधश्रद्धाळू नाहीये. पण श्रद्धाळू असणं हे माणसाला ग्राउंडवर ठेवतं, त्याला प्रत्येक दुःखाला समोर जायची शक्ती देतं, आणि प्रत्येक आनंदाला पचवायची पण शक्ती. दोन्ही गोष्टी पचवावं लागतात ना, दुःख आणि आनंद. नाही तर आनंद डोक्यात जातो हवा, मग दुःखाने माणूस अगदी सुसायडिकल होतो. या सगळ्या गोष्टीतून मला वाटतं ह्या गोष्टी खूप आता भविष्यामध्ये आध्यात्मिक वाढत जातील. पण मला असं वाटतं की लोकांना जिज्ञासा पण त्यांची वाढली आहे. कारण पूर्वी कसं असायचं की आजीनं या गोष्टी सांगायची, बरोबर. मग कालांतरानं आजी असेल तर आजी सांगायची, आजी जर एखाद्याच्या घरी नसेल किंवा काय, तर आता जे आपण दृश्य स्वरूपात पाहतो तर त्याची उकल करण्याचा लोक नक्की प्रयत्न करतात. मग ते युट्यूबमध्ये सर्च करतात. म्हणजे आता मला असं जाणवतं की ग्रहण असेल तर ग्रहणाच्या आधी काय करावं किंवा कुठला काय फरक पडेल किंवा काय, इतके त्याला व्ह्यूज असतात. म्हणजे आता सोशल मीडियाचा अभ्यास आम्हालाही त्या ह्याने करावा लागतो. तर काय ट्रेंडिंग आहे, तर हे फार ट्रेंडिंग आहे. ट्रेंडिंग आहे हे की लोकांचा एक काळ असा होता, एक दशक असं होतं जेव्हा हे सगळं नॉन फॅशनेबल होतं, की अरे सुट्टीला कोणी देवाला जातं का. पण आता तुम्ही बघा, मी कुठेही गेले जगाच्या पाठीवर, सगळी तरुण मुलं लाईन मध्ये असतात, खचाखच भरले दर्शनाला देवाच्या. तर त्याच्यात काही वाईट नाहीये, फक्त त्यांनी त्याच्यावर अवलंबून नाही राहू शकत. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपलं कर्मच आपलं धर्म आहे, हे लक्षात करूनच करायला पाहिजे. आजच्या नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल? म्हणजे पिढीलाच मी म्हणते, महिलांना किंवा नवीन पिढीमध्ये मला ऐकणारा जो समुदाय आहे तो कष्टकऱ्यांचा आहे, वंचितांचा आहे, पीडितांचा आहे. एकदम हायफाय लोक आहेत, एकदम मध्यमवर्गीय लोक आहे. एवढंच सांगेन की मान अपमान नाटकातून बाहेर या. म्हणजे
मला हे नाही मिळालं तर अपमान आहे, हा मिळाला तर फार मोठा मान आहे, ह्याच्यातून बाहेर या. प्रत्येक गोष्ट ही त्या क्षणापुरती असते. हे करा आणि आपल्या आयुष्याला एकदम सुंदर साधेपणाने जगा. नाहीतर काय, माणूस त्याच्यात खूप अडकतो शोशामध्ये. त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे. खरंय, हा मौल्यवान संदेश आहे की गेट आउट ऑफ द शोशा. आणि हे सोपं नाहीये, म्हणजे आपण खूप संदेश देऊ, पण आपल्याला आपल्या मुलांना ते गळ्यात उतरवणे आपल्यासाठी टास्क असतं. तुम्ही बोलताना मगाशी विषय काढलात की ज्यावेळी एखादी महिला आमदार असते किंवा कुठली राजकारणी महिला असते तर ती बराचसा काळ हा नंतर देऊ शकत नाहीये. म्हणजे ठीक आहे, माझा आता मी हा मुद्दा मांडला, माझा हा प्रश्न होता, माझ्या मतदारसंघातला तो मी मांडला, तो घेतला गेलेला आहे, मला ग्वाही देण्यात आलेली आहे ऑन पेपर की म्हणजे ऑन रेकॉर्ड की अशा पद्धतीने याच्यावर लक्ष दिलं जाईल किंवा जे काही. तर मग आता माझं कर्तव्य आता फॉलोअपचं आहे. मग असं म्हणून ती महिला निघून जाते, पण तिथं ते जे इतर पुरुष सहकारी जे असतात ते गप्पा मारत असतात. बरं, मी तुम्हाला हे नक्की विचारू इच्छिते की भाजपच्या कोर कमिटीमध्ये देखील आपण एकमेव महिला सदस्य आहात. ऑलवेज एकुलती एक आणि बरीच दशकं आहात. 2 दशक, Yes. 15 वर्ष. सो मग तिथेही अशा गप्पा म्हणजे कोर कमिटीच्या बैठका एकतर रात्रीच्या ते सगळे विसरून गेलेले आहेत की मी महिला आहे. कारण मी अगदी लहान वयापासून त्यांना बघितलेले. बरेच लोक तर अगदी मी काका काका म्हणलेली आहे. तर त्यांनी ते म्हणजे विसरलेले आहेत. त्यामुळे जेव्हा आम्ही काम करून नंतर 10 मिनिटं 5 मिनिटं गप्पा मारत असतो तेव्हा मी तिकडे वळवळ करत असते, मला जायचंच असतं घरी. पण आता एक बॉन्ड झालेला आहे आमचा. पुरुषांचा तो बॉन्ड लवकर होतो आणि बायकांचा तो प्रायोरिटीचा भाग नसतो. त्यामुळे कोणी माझे नाव घेईल किंवा कोणी तुमचं नाव घेईल कारण ती मला माझ्यावर रोज कॉफी प्यायला येते किंवा ती माझ्यावर जेवायला येते किंवा ती मला रोज भेटते म्हणून नाही, तर तू चांगलं काम करते म्हणून मी चांगलं काम करते म्हणून. माझी मित्र आहे मैत्रीण आहे याच्यासाठी कोणीही नाव घेणार नाही महिलेचं, तिच्या कामामुळेच घेतील. हे मात्र खरंय. खरंय, पण महिलांसाठी येणारा काळ हा किती आव्हानात्मक आहे. कारण आता AI आहे, महिला देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत. म्हणजे महिलांचं महिला पण जपून ठेवणंच आव्हान आहे. कारण तीच त्यांची शक्ती आहे आणि ती हरवत जाणारे पिढ्यान पिढ्या दिसतेय मला. तर त्यांना ते कळत नाहीये, इनोसंट आहेत नवीन जनरेशन. तर ते एक मोठं आव्हान आहे पहिले तर. महिला आहे, महिला पुरुष नाही आहे हे ऍक्सेप्ट करणं हेच मोठं आव्हान आहे. त्यामुळे आपली ब्युटी खराब होते आपण जर दुसऱ्याच्या जेंडरच्या प्रमाणात कॉम्पिटिशन करायला गेलो तर. मला कोणी म्हटलं की तुम्हाला महिला असल्याबद्दल काय वाटतं, तर मला महिलाच आवडतं. मला पुढचाही जन्म असेल तर मला महिलाच व्हायला आवडेल. कारण मला असं वाटतं की मी यू आर मोर प्रोडक्टिव्ह. मोर प्रोडक्टिव्ह. तुम्ही गाणंही खूप चांगलं गाता. तर माझी इच्छा होती की आज महिला दिनाच्या निमित्ताने, माझ्यासाठी नाही तर महिलांसाठी म्हणून तुम्ही जरा गळा मोकळा करायला हरकत नाही. मी खोकल्यामुळे आपल्याला तरी शूटिंग बंद करावं लागलं, त्यामुळे माझा गळा तेवढा चांगला नाही आहे. पण एखादं असं गाणं की जे असं स्मरणात आहे किंवा मुंडेजी कायम घरी गुणगुणायचे किंवा कधी गाडीमध्ये लागायचं बाहेर जाताना. गाणे खूप आवडतात मला. गाणे सर्व तोंडपाठही आहेत. कारण आमच्या काळातल्या त्या काळात ते कॅसेट्स लावून गाणे ऐकणं आमच्या म्हणजे आपल्या सर्वांचाच तो काळ असावा. तर ते गाणे पाठ आहेत. पण म्हणजे कॅसेट टू CD टू पेन ड्राईव्ह. आता युट्यूब आणि वायफाय. तर खूप गाणे मला पाठ आहेत. पण गाणे म्हणणं हे माझं क्षेत्रही नाही, मला ते येतही. पण गुणगुणा आमच्यासाठी, तुम्ही गुणगुणा. तुम्ही गाता म्हणून मला गुणगुणावं लागेल. जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे, मुस्कुराओ तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे, मुस्कुराओ जो कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज रखा है, तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, ओ हैरान हूँ मैं.
मला वाटतं शेवटचं गेलं सूर. वा, वा, आठवत छान नाहीये. होतं, छान होतं. मला असं वाटतं थँक्यू सो मच की तुम्ही खूप छान गुणगुणला आणि तुम्ही गुणगुणत राहा. तर अरे मी बाबा, तर म्हणते की भाषण करून आता करून माझा तुम्ही आवाज देवपूजेसोबतच त्यांच्याकडे मंत्र म्हणा म्हणले तर मी म्हणेन. डिमांड करा की एखादं गाणं सुद्धा या सोबतच पोस्ट करावं ताईंनी, आणि देवाची गाणी गाता गाता देखील पूजा अशी आपण सुरू करूया, म्हणजे देवाचं- रोजचा गळा गाता राहील. आणि ताई देवाचं. खूप सुंदर गाता तुम्ही. तुम्ही पुन्हा एकदा हे आम्हाला दाखवून दिलेलं आहे. फक्त तर रियाज बाकी आहे. तो नाही, नाही, सूर नाही. देवाच्या समोर तुम्ही रियाजाला सुरुवात करा असं मला वाटतं. नाही, देवाचा श्लोक म्हणायला गाणं हे मला आवडतं. सगळ्यांना हेच सांगेन, सर्व महिलांना, की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सगळे तुमचंच नाव घेऊन आशीर्वाद मागतात, विद्या मागतात, शक्ती मागतात, लक्ष्मी मागतात. तर तुम्ही स्वतःचा सन्मान करा, जग तुमचा सन्मान करेल. वा, अतिशय मोलाचा असा संदेश आज वुमन्स डेच्या निमित्तानं, महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही दिलाय की बाईचं बाईपण हे टिकलं पाहिजे आणि आपली बाई म्हणून किंवा महिला म्हणून असलेली शक्ती तिनं ओळखली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. थँक्यू. खरं आज तुम्ही इतका व्यस्त वेळामध्ये तुम्ही आलात आणि महिला दिनासाठी, महिलांसाठी म्हणून तुम्ही आलात आणि आम्हाला खूप काही जाणून घेता आलं तुमच्याकडून. तुमचा आवाजही ऐकता आला, गाता गळाही पाहता आला आणि अनेक गोष्टी देखील तुम्ही उलगडल्यात. आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या सोबत महिला दिन तुम्ही साजरा करता, त्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद सो मच. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा. थँक्यू.